हॅलो, माझे नाव दर्शन व्यंकटेश चव्हाण. मी अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक 5 चेंडरेच्या शाळेत शिकतो. आज आम्ही सगळे विद्यार्थी तुम्हाला एक पथनाट्य सादर करीत आहोत. आता या दोघींमध्ये एक संवाद होत आहे. ह्या दोन मैत्रिणी एकामेकांना भेटत आहे. चला आपण यांच्यातला संवाद पाहूया. प्रिशा, कशी आहेस ग? अगं, मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. अगं, आता आपल्या मुलांना 6 वर्ष पूर्ण होणार आहेत. व तू कोणत्या शाळेत त्याला घालणार? मी माझ्या घराशेजारी नगर परिषदची शाळा आहे, मी त्याच्यात घेणार आहे. तू कोणत्या शाळेत घालणार आहेस? मी तर त्याला बाबा इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालणार आहे. पण ती शाळा तुझ्या घराच्या किती लांब आहे. त्यात काय झालं? त्याला रिक्षाने पाठवेन ना मी. पण त्याला सकाळी लवकर उठण्याचा त्रास नाही होणार. त्यात काय झालं? त्याला उलट सवय लागेल चांगली. पण मातृभाषेतनं घेतलेलं शिक्षण कधीही चांगलं. मराठी शाळेत पण पहिलीपासून इंग्रजी आहे. मी पण मराठी शाळेत शिकलेली आणि माझा मुलगा पण मराठी शाळेत शिकलेला, म्हणून शिकवण्यासाठी सोपं पडेल. 6 महिन्यानंतर. अगं, तुझा चेहरा का पडलाय? अगं, तुला काय झालंय? माझ्या आरोग्याची काही प्रगती माझ्या आरोग्याची महिन्यानंतर. काय ग, तुझा चेहरा का पडलाय असं? अगं, तुला काय सांगू? माझ्या आरोग्याची काही प्रगतीच दिसत नाही. माझ्या आयुष्याची तर प्रगती झाली आहे. तो चटाचटा वाचतो, लिहितो, त्याला इंग्रजी सुद्धा वाचता येतं. माझ्या आराध्याला तर काहीच येत नाही ना. वाचता धडी येत ना, लिहिता धडी येत. आणि त्या शाळेत तर नुसतं प्रोजेक्ट बनवायला देतात. रात्रीचे 1-1 वाजता जागून बनवायला लागतं. असं वाटतं की मीच त्या शाळेत जाते. त्या मराठी शाळेत पण प्रोजेक्ट घेतात. बाई तर ते शाळेतच करून घेतात. अगं, आणि तू ते तर जाऊ देस. तुला काय सांगू? किती खर्च. त्या ॲडमिशनचा खर्च तर होताच होता, पण त्याच्यामध्ये त्या रिक्षाचा खर्च, युनिफॉर्मचा खर्च, शूज बुटांचा खर्च आणि त्या पाठ्यपुस्तकांचा खर्च. कशात ना कशात तरी पैसे भरावेच लागतं. आणि हिवाळ्यात तर स्वेटर घ्यावं लागतं, आणि ते पण सेम टू सेम. जेव्हापासून मराठी शाळेत आयुषचा प्रवेश घेतला तेव्हापासून मला 1 रुपयाचाही खर्च येत नाही. 1 रुपयाही भरावा लागत नाही. आणि मराठी शाळेमध्ये सर्व काही मोफत भेटतं. मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत वह्या व लेखन साहित्य, मोफत शूज व सॉक्स, मोफत आरोग्य तपासणी, मोफत संगणक शिक्षण, मोफत शालेय पोषणाहार, स्कॉलरशिप मार्गदर्शन, केंद्रस्तरीय विविध स्पर्धा, शाळेस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा. याबरोबर मराठी शाळेमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. बघितलात मंडळी, मराठी शाळेमध्ये म्हणजेच मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलेलं कधीही चांगलं असतं. आज मराठी शाळेमधूनच काही विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत.
मराठी शाळा, मराठी शाळा, मराठी शाळा, मराठी शाळा, मराठी शाळा, मराठी शाळा.